नमस्कार मित्रांनो, मी चेतन साळुंखे फिटनेस कोच तुमचं सर्वांचं या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे तो चालण्याविषयी आहे. वॉकविषयी आपण हा व्हिडिओ बनवतो आहे. मित्रांनो, चालायला सगळ्यांनाच येते, पण प्रत्येकाची चालण्याची स्टाईल थोडीफार वेगवेगळी आपण बघतो आहे. बरेचसे लोक आपलं हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी चालण्याचा वापर करतात आहे. तसं तर आपण डेली रोजच चालत असतो काही ना काही कार्य करण्यासाठी निमित्ताने. पण मित्रांनो, जेव्हा आपल्या शरीरामध्ये दोष निर्माण होतोय, इनबॅलन्स निर्माण होतात आहे, तेव्हा काय होत आहे, प्रामुख्याने डॉक्टरकडे जाणं होतं आहे. त्याची कारणं वेगवेगळी असू शकतात. ओबेसिटी असू शकतं, डायबिटीस असू शकतं, BP असू शकतो. नाना प्रकारचे असे दोष बॉडीमध्ये निर्माण झालेले असल्या कारणामुळे तुम्ही डॉक्टरकडे जातात आहे. पण मित्रांनो, जेव्हा हे वजन वाढलं जाते, ओबेसिटीचा प्रकार होतो की प्रकार जे होतात आहे, आपल्या शरीराच्या हालचाली ह्या कमी झाल्यामुळे होतात आहे. मित्रांनो, शरीरातल्या हालचाली जर ह्या चांगल्या प्रकारे नसतील तर त्या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन सप्लाय प्रॉपर होणार नाही आहे. ब्लड सर्क्युलेशन प्रत्येक संपूर्ण शरीरभर त्या सेल टिश्यूला लागतं, ते त्यापर्यंत पोचणार नाही आहे. ऑक्सिजन, न्यूट्रिशन ह्या जर गोष्टी प्रॉपर पद्धतीने जर सेल टिश्यूपर्यंत जर पोचल्या गेल्या नाही तर त्या ठिकाणी सोरनेस येऊ शकतो, स्टिफनेस येऊ शकतो, जॉईंटची कार्यक्षमता कमी पडू शकते. तिकडचा त्या ठिकाणी असलेला पर्टिक्युलर मसल ऑर्गन्सना लोड येऊ शकतो. त्या ठिकाणी दोष निर्माण होऊ शकतात. तर मित्रांनो, हालचाली, बॉडी एक्सरसाइज, व्यायाम प्रकार करणं फार गरजेचे झालेले आहे. हल्लीच्या लाईफस्टाईलमध्ये आपण बघतोय सगळीकडेच खूप साऱ्या ठिकाणी धावपळीचं जीवनमान झालेलं आहे. प्रत्येकजण हा आपापल्या पद्धतीने काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटीज करताना आपल्याला दिसतोय. पण मित्रांनो, खरं सांगायचं झालं तर हा जो चालण्याचा प्रकारावरती आज आपण हा व्हिडिओ बनवतोय, तर चालताना ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याकडे आपण लक्ष देऊयात. मित्रांनो, सर्वप्रथम चालताना आपल्या पायामध्ये बुटं असणं फार गरजेची गोष्ट झालेली आहे. तुमच्या पायामध्ये जर बुटं असतील तर त्या बुटामुळे तुमच्या पायाला एक आधार मिळणार आहे, एक ग्रीप मिळणार आहे. कम्फर्टेबल असं तुम्ही पाऊल टाकू शकता आणि मस्तपैकी त्या चालण्याचा आनंद घेऊ शकता. विचार करा मित्रांनो, जर तुमच्या पायामध्ये बुटं, शूज वगैरे नसतील तर काय होणार आहे? तर पायाला ग्रीप नाही मिळणार प्रॉपर, चालताना तुम्हाला कम्फर्टेबल वाटणार नाही आहे. चालताना ह्या उलट जर तुमच्या पायामध्ये स्लीपर्स असतील, सँडल असेल, चप्पल असेल, तर पाऊल टाकताना आपल्या पावलाला ग्रीप मिळत नसेल तर आपल्याला ती मजा मिळत नाही आहे. त्याचं उलट एक कारण सांगतो. आपला जो पायाचा जो तळवा आहे, त्या तळव्याच्या ठिकाणी जे ट्रिगर पॉईंट्स असतात, ते ट्रिगर पॉईंट्स आपले ऑर्गन्स संपूर्ण एंटायर बॉडीला रिप्रेझेंट करत असतात. जर त्या ठिकाणी जर एखादी गोष्ट तुम्हाला टोचत असेल, प्रॉपर जर ग्रीप मिळत नसेल, तर तो बिघाड तुमच्या ऑर्गन्सपर्यंत जाऊ शकतो. म्हणून मित्रांनो, तुमच्या पायामध्ये जर बुटं तुम्ही जर वापराल तर तुम्हाला आराम मिळणार आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो, तुम्ही चालायला तर सुरुवात करताय, त्या अगोदर तुमच्या बॉडीचा टाईप काय आहे, तुमच्या बॉडीची क्षमता काय आहे, कपॅसिटी काय आहे, तुमच्या बॉडीचं वजन किती आहे, तुम्ही चालताय कसे, उठताय कसे, बसताय कसे, तुमचं डेलीचं दैनंदिन जीवनमान काय आहे, जीवनशैली काय आहे, त्याकडे लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे. आपण काय करतोय, काहीतरी साध्य करण्याच्या विचारांमध्ये आपण खूप मोटिवेटेड होतो आणि इन्स्टंट लगेच आपल्याला त्या गोष्टी मिळवण्याचा आपण त्यासाठी प्रयत्न करत असतो. खूप चांगला विचार असतो मित्रांनो डोक्यामध्ये. पण होतंय काय, तुम्ही जर प्रॉपर नियोजन केलं नाही तुमच्या बॉडीच्या प्रकृतीला घेऊन, तर काहीसं आपल्याला त्या ठिकाणी नुकसानीला बळी पडावं लागेल. तर ह्या गोष्टी आपल्याला चांगल्या प्रकारे करायच्या असतील, चालण्यामधून आपल्याला जास्तीत जास्त फायदा घ्यायचा असेल, तर तुमच्या बॉडीची तुम्हाला कपॅसिटी हे ओळखलीच गेली पाहिजे. खूप साऱ्या ठिकाणी पाण्यामध्ये येते 30 मिनटं चाला, 45 मिनिट्स चाला, 1 hour चाला, तासन-तास चालत जावा. पण मित्रांनो, जे कोणी हे जे गोष्टी तुम्हाला शेअर करतात आहेत, सर्वप्रथम त्या व्यक्तीसाठी त्या गोष्टी खूप चांगल्या असतील, पण आपण स्वतःला एक प्रश्न विचारायचा आहे, माझं चालणं किती आहे, माझं बॉडीचं वजन किती आहे, माझ्या बॉडीचे ऑर्गन्स हे मला जे काही आपल्या शरीरामध्ये बॉडी सिस्टीम्स आहेत, अवयव आहेत, ते मला किती सपोर्ट करतात आहे, माझ्या पोटाचा प्रॉब्लेम किती आहे, माझ्या छातीचा प्रॉब्लेम किती आहे, त्याची क्षमता किती आहे. प्रत्येकाच्या अवयवाची क्षमता ही डिफरंट लेवलची आहे. आपल्या बॉडीची कार्यक्षमता ओळखून आपल्याला त्या गोष्टींकडे लक्ष देऊन पुढे वाटचाल करायची मित्रांनो. सहज सोप्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत आणि आपल्याला जास्तीत जास्त रिझल्ट मिळवायचा आहे मित्रांनो. हा रिझल्ट मिळवत असताना
तुम्हाला काय करायचं आहे तर बॉडीची प्रकृती समजून घेऊन, त्याची कपॅसिटी, क्षमता ओळखून घेऊन, समजा तुम्ही ज्या ठिकाणी समजा गार्डनमध्ये जाऊन जर राऊंड मारत असाल तर त्या गार्डनला एक राऊंड जर तुम्ही मारत असाल सुरुवातीला, तर सुरुवातीचे काही एक दिवस तो एक राऊंड पुरताच मर्यादित ठेवा. तुम्ही जर आरोग्यप्राप्तीसाठी सुरुवातीलाच जर म्हटलात की मी पहिल्या दिवशी जाईल, सुरुवातीलाच मी 10 राऊंड मारेल, मित्रांनो तुम्हाला काहीही साध्य होणार नाही. उलट काय होणार आहे, दमछाक होईल, तुमची त्रास होईल बॉडीला. हाही दमछाक त्रास झाल्यामुळे तुमच्या अवयवांवरती प्रेशर जाईल. तुम्ही 4 दिवस जाल, 5व्या दिवसापासून तुम्ही घरीच राहाल. तुम्ही काहीतरी चांगलं आरोग्यप्राप्तीसाठी जी सुरुवात केली होती ते तुम्ही डिमोटिवेटेड व्हाल. तुमचा जो उत्साह आहे तो कमी होईल. मित्रांनो ही गोष्ट लक्षात ठेवा. स्लोली करूया, पण खूप चांगल्या गोष्टींपर्यंत आपण वाटचाल करूया. तर मित्रांनो सातत्य, रोज त्या ठिकाणी जाऊन आपल्याला अटेंडन्स लावायची आहे. एकच राऊंड मारा, पण जा. दमछाक झाली असेल, आठवड्यातून कमीत कमी 5-6 दिवस तरी चालायला जा. जे लोक जास्तीत जास्त जातील त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे. मित्रांनो ह्या गोष्टी जर तुम्ही प्रॉपर पद्धतीने कराल, कॉम्पिटिशन करायला, स्पर्धा करायला कोणाशी जाऊ नका. मी स्पीडमध्ये धावेन, मी ब्रिक्स वॉकिंग स्पीडमध्ये चालेल, नका करू तसं. सुरुवातीला स्लोली स्टडीली, पण पुढे जाऊन आपल्याला बेस्ट व्हायचं आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो. ह्या आपल्या पायांमध्ये मोठे मोठे मसल्स आहेत, जॉईंट्स आहेत, मोठे मोठे बोन्स आहेत, हाडं आहेत. तर जास्तीत जास्त आपलं हे जे 2 पाय आहेत त्याच्यावरती आपली ही अप्पर बॉडी आहे, जसं डोकं, छाती, पाठकणा, दोन्ही हात, म्हणजे संपूर्ण कमरेचा वरचा भाग हा आपल्या पायावरती तोलून धरलेला आहे. जर तुमचं जड हे पाय जर भक्कम असतील तर तुम्ही तो आपलं शरीर जो सांगाडा आहे तो आपोआप चांगल्या प्रकारे बॅलन्स करू शकता. मित्रांनो छोट्या छोट्या गोष्टींमधून चांगल्या गोष्टी तुम्ही साध्य करू शकता. सुरुवातीला हा चालण्याचा व्यायाम हा खूप सोपा आणि कोणीही सहज करू शकतो. फक्त एवढंच करायचं आहे, आपल्या बॉडीची क्षमता ओळखायची आणि त्या प्रकारे आपल्याला वाटचाल करत जायची. मित्रांनो आता आपण ह्या चालण्यामधून जे फायदे होतात आहेत ते अफाट फायदे आहेत. त्या फायद्यांविषयी आपण जाणून घेऊयात. काय मित्रांनो फायदे मिळतात आहे आपल्याला. तुम्ही जर चालण्यामधून तुमच्या बॉडीची हालचाल होणार आहे, त्या हालचालींमुळे तुमच्या शरीराला ऑक्सिजन जास्तीत जास्त प्रमाणात पुरवला जाणार आहे. जे पण तुम्ही खाल ते रक्तामध्ये न्यूट्रिशन मिक्सअप होऊन ब्लड सर्क्युलेशन एंटायर बॉडीपर्यंत खूप चांगल्या प्रकारे पोचवलं जाईल. त्यामुळे काय होईल, तुमचे सेल्स, टिश्यूज, ते ऑर्गन्स, त्याची क्षमता ही वाढत जाणार आहे. मित्रांनो हार्ट अटॅकचे प्रमाण खूप वाढलेलं आहे. ते हृदय, ते हार्ट तंदुरुस्त चांगलं बेस्ट लेवलला परफॉर्म करत राहणार आहे जर तुम्ही ह्या ठिकाणी जर सातत्य ठेवलं तर. तुमच्या बॉडीला जे फुफ्फुस आहेत, लंग्स आहेत, त्या फुफ्फुसाची लंग्सची कार्यक्षमता वाढणार आहे. तुम्हाला चालताना जो धाप वगैरे लागते ती जी ग्रॅज्युअली जर तुम्ही स्लोली कन्सिस्टन्सी जर परफॉर्म करत जाल तर तुमच्या फुफ्फुसाची कार्यक्षमता देखील खूप वाढत जाणार आहे. तुमच्यामध्ये आनंद प्राप्ती होईल, चैतन्य प्राप्ती होईल, उत्साह प्राप्ती होईल जर तुम्ही प्रॉपर पद्धतीने जर चालायचा व्यायाम केलात तर. शरीरभर एनर्जी फील कराल जर योग्य पद्धतीने जर चालण्याचा व्यायाम केलात तर. मित्रांनो तुमचं पोटामध्ये जे काही गडबड चालते, गॅसेसचे प्रॉब्लेम, कॉन्स्टिपेशनचे प्रॉब्लेम, पचनामध्ये सुधार होत नाही आहे, थोडं थोडं करून ह्या त्या ठिकाणी पण पचनाचे जे काही दोष असतील ते देखील कमी व्हायला सुरुवात होईल. तुमची स्किन जी त्वचा आहे ती त्वचा देखील खूप चांगली सुंदर तुम्हाला प्राप्त होऊ शकते या चालण्यामधून. चालताना जर आपल्या क्षमतेच्या जेव्हा बाहेर जाऊन आपण चालतो तेव्हा आपल्याला घाम येतो. त्या घामामधून जे काही आपले विषारी द्रव्य आहेत शरीरातले ते बाहेर टाकले जातात. त्यामुळे त्वचा ही चमकदार दिसायला सुरुवात होते. तर मित्रांनो ह्या जे काही गोष्टी आहेत जर तुम्ही प्रॉपर पद्धतीने जर नियोजन कराल तर तुम्हाला जास्तीत जास्त त्यामधून बेनिफिट्स मिळतील. शरीरामध्ये, मनामध्ये जे ताण तणाव येतात आहे ह्या चालण्यामधून तुमचे जाऊ शकतात. मित्रांनो तुमचा मेंदू जे ब्रेन आहे त्याची कपॅसिटी खूप चांगली होऊ शकते. त्या ठिकाणी ऑक्सिजन पोचवला जाईल, न्यूट्रिशन पोचवलं जाईल. त्याची कार्यक्षमता मेंदूची वाढली गेल्यामुळे संपूर्ण एंटायर बॉडीमध्ये जी नर्वस सिस्टीम काम करते ती देखील चांगल्या प्रकारे, म्हणजे नर्वस सिस्टीमचे सिग्नल एका ठिकाणाहून, मेंदू आपला हा बॉस आहे, मेंदूचं कार्यक्षमता वाढल्यामुळे त्याचे कार्य करण्याची जी क्षमता आहे
ती वाढेल, तो प्रत्येक सिग्नल हा बॉडीला योग्य पद्धतीने पोचेल आणि त्याच पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी जास्तीत जास्त बेनिफिट्स बघायला मिळतील. तर मित्रांनो, हे जे काही गोष्टी आहेत, तुम्ही ह्या गोष्टी जर प्रॉपर पद्धतीने जर फॉलो केलात तर तुमचं जीवनमान हे अतिशय आरोग्यदायी होणार आहे. हे जर तुम्हाला आरोग्याची जर प्राप्ती जेव्हा मिळेल तर तुम्ही ज्याही कुठल्या क्षेत्रामध्ये असाल, तुम्ही बेस्ट परफॉर्मर असाल तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये. मित्रांनो, ही जी चालण्याची जी प्रक्रिया आहे ती नीट समजून घेऊन त्यावरती काम करणं गरजेचं झालेलं आहे. खूप सारे लोक फास्ट वेमध्ये काम करण्यामध्ये दमछाक होते, खानपान प्रॉपर पद्धतीने होत नाही आहे, खूप साऱ्या गोष्टी अशा चुकीच्या पद्धतीने होतात आहे. पेशन्स नाही आहेत, इन्स्टंट पाहिजे, लगेच पाहिजे, तात्काळ पाहिजे. थांबा मित्रांनो, थोडंसं स्वतःला ओळखा आणि त्या ओळखल्यानंतर त्यावरती काम करा. मित्रांनो, प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या पद्धतीने, ज्याच्या त्याच्या बॉडी टाईपच्या नुसार, ज्याच्या त्याच्या प्रकृतीनुसार काम करावं लागणार आहे. मित्रांनो, मी गेले अनेक वर्ष ह्या फिटनेस क्षेत्रामध्ये कार्य करतोय. खूप साऱ्या लहान मुलापासून ते सिनियर सिटीजन लोकांना फिटनेस गोल त्यांचे अचीव करून देत आलेलो आहे. चालण्यामधून हे जे मी तुम्हाला जे फायदे सांगितलेले आहेत ते अफाट फायदे मिळू शकतात, पण प्रक्रिया ही जी चालण्याची आहे, वॉकिंगची आहे, ती चुकीची आपल्याला दिसते. ही जी प्रक्रिया आहे जर तुम्ही योग्य पद्धतीने जर फॉलो केलीत तर तुम्हाला जास्तीत जास्त फायदा मिळेल. तुम्हाला जर तुमचे लाईफमधले, तुमच्या आरोग्याचे जर गोल्स तुमचे जे काही असतील ते जाणून घ्यायचे असतील, किंवा तुम्हाला तुमच्या गोल्समध्ये जर काही लिमिटेशन येत असतील, ते जे गोल्स आहेत तुमचे फिटनेस जर तुम्हाला अचीव करायचे असतील तर तुम्ही मला संपर्क करू शकता. माझा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्प्लेवरती शो केलेलाच आहे. मित्रांनो, हेल्थ इज वेल्थ आहे. तुमचे आरोग्य जर सुंदर असेल तर तुम्ही खूप सारे बेस्ट तुमच्या जीवनामध्ये परफॉर्मर असाल. तर मित्रांनो, तुर्तास थांबतो, व्हिडिओ जास्त मोठा होतोय. फक्त हे जे चालण्याचे जे काही पॅरामीटर्स आहेत, कन्सिस्टन्सी ठेवत जा चालण्याची. चालताना तुमच्या बॉडीला, प्रकृतीला ओळखून चालत जा. कॉम्पिटिशन करायला जाऊ नका. पायामध्ये शूजचा वापर करा आणि प्रत्येक गोष्ट ही आनंदाने करत जावा. तर मित्रांनो, तुर्तास थांबतो. धन्यवाद. आभारी आहे.